नमस्कार मित्रांनो, आंबेडचा पूल ही एका खून खटल्यावर आधारित असलेली सामाजिक कादंबरी आहे. या कादंबरीचं अभिवाचन आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. मित्रांनो, ही कादंबरी नंदिनी संतोष तांबोळी यांच्या नंदिनी पब्लिकेशन हाऊस पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेली आहे आणि ती इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहे. ही कादंबरी माझे वकिलीच्या सुरुवातीच्या काळातील गुरु कैलासवासी ॲडव्होकेट राम पाटील व माझे तीर्थरूप वडील कैलासवासी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांना समर्पित केलेली आहे. या कादंबरीतील प्रस्तावना ही मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री M.G. गायकवाड साहेब यांनी लिहिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. कादंबरीतलं पहिलं प्रकरण आज आपण वाचूया. कादंबरी न्यायालयीन प्रक्रियेवर एका खून खटल्यावर आधारित आहे. अम्मी, कौन आयलाय बघ. या अल्लाह, वकील साहब आप कैसे हो? शुक्र है, आओ आओ. रियाज, बड़े आबा को आवाज दो. मी खूप वर्षांनी त्या पायरीवर उभा होतो. बरीच वर्षे गेली होती. जेव्हा केव्हा मी रत्नागिरी जिल्ह्यात जायचो तेव्हा आंबेडचा पूल ओलांडला की ते घर आठवायचे, ती गच्ची आठवायची. याच गच्चीने 2 कुटुंबाचा घात केला होता. आज तीच खलनायिका जवळजवळ 2 वर्षांनी माझे स्वागत करत होती. कोकणातल्या सर्वसाधारण मोहल्ल्यातले ते घर होते. घराला तो विटलेला आकाशी रंग, पुढच्या दरवाजाला असलेला तोकडा हिरवट पडदा, पडवीत लावलेली ती लोखंडी नक्षीची जाळी, पडवीत आगंतुकांना बसायला ठेवण्यात आलेले बाकडे, दारावर असलेली काचेची अल्लाहू अकबरची अक्षरे, सगळं तेच होतं. फक्त रंग उडाला होता. घराची दशा झाली होती. कोकणातून येताना सहज म्हणून मी सहकुटुंब त्या घरासमोर उभा राहिलो. मोठे आबा काठी टेकत टेकत आले. आता ते पाठीतून जास्तच वाकले होते. चौकडीची लुंगी खरं तर नुसतीच गुंडाळलेली होती. तरी ते लुंगी सावरत बसताना थरथरत्या हाताने वेताची काठी उचलून दुवा देत होते. तुटक्या चष्म्याला टाचणी अडकवून चष्म्याची बिजागरे जोडलेली होती. दाढीचं खुंट आणि बसलेली गालफडं बरंच काही सांगत होते. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. पडवीत आमची चाललेली घुटमळ बड्या आबांना लगेच जाणवली. वकील साहब, अंदर चलो ना. नहीं नहीं, रहने दो रहने दो. हम ऐसे ही गुजर रहे थे, बोला देखो तो सही. ऐसे वैसे साहब, घर अपनाच है, कभी भी आने का. मी पत्नीकडे बघत होतो. तिला मापळ मर्डर केस नावाचा हा खटला चांगलाच माहित होता. 2 वर्षे मी रक्ताचे पाणी करत होतो. माझे वकिलीचे कसब या केससाठी पणाला लागले होते. अनेक आठवणी त्यात गुंतल्या होत्या. पूर्वी पत्नीने जाता येता हे घर बघितले होते. या घराभोवती रंगणाऱ्या कथा त्यांचा प्रवासातला क्षीण दूर करत असत. कोर्ट कचेरीच्या गोष्टी आमच्या प्रवासात तशा कमीच होत. पण तो खटला खासच होता, रंजक होता. अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेले होते म्हणून तीही कुठेतरी भूतकाळात हरवली होती. मैडम जी, आज भी खुदा के बाद हम सांप को याद करते. वकील साहब की चर्चा पूरे इलाके में रहती है. मोठ्या आदमीने दुसऱ्या दरवाजातून आम्हाला आतल्या खोलीत नेण्यात आले. आबांच्या बाजूला एका जुन्या सोफ्यावर मी बसलो. फाटलेल्या सोफ्यातून स्प्रिंग आपले अस्तित्व जाणवत होते. सोलापुरी चादर टाकून सोफा नुकताच झाकून ठेवलेला जाणवत होता. त्या मधल्या खोलीत सोनीचा जुना इम्पोर्टेड टीव्ही होता. नॅशनल पॅनासॉनिक कंपनीचा डेक होता. खोलीच्या पसाऱ्यावरून माझी नजर फिरत होती.
तेवढ्यात डोक्यावरून ओढणी ओढून ती कानाच्या मागे खोचत शबीरा बाहेर आली. तिच्या निस्तेज चेहऱ्यावरून माझी नजर भिंतीवरच्या एका फोटोवर स्थिरावली. अब्बा, 2 साल हुए साहब, लीवर का नंबरच नहीं लगा. शब्बीर भाई ना? हाँ साहब, आपको सब याद है. अरे कैसे भूलूंगा, उस टाइम सफर छोड़ के आए थे. बाद में 2-3 साल में बीमारी चालू हो गई. बस अल्लाह की मेहरबानी और क्या. मला पुढे काय बोलावे हेच कळत नव्हते. समोर स्टीलच्या ट्रेमधून काचेचे पाण्याचे ग्लास आले. मागोमाग मारीची बिस्किटे आणि नानकटाई पण आली. मोहल्ल्यात हटकून मिळणारी पातळ कॉफी आली. मी आता नको नको म्हणत बिस्किटाचा तुकडा तोडला. लेओ ना साहब, आज आपके पाव लगे दिल भर आया. सच्ची में आप फरिश्ता है. मी चांगलाच अडखळलो होतो. उगाच छेद देण्यासाठी लेता हूं. शब्बीर भाई ने बहुत मेहनत ली नहीं. हाँ ली तो सही, पर बाद में बहुत तकलीफ हुई. जीना मुश्किल किया हरामजादों ने. शबीरा भडा भडा बोलत होती. ते कोकणातले मराठी मिश्रित उर्दू माझ्या प्रती असलेल्या उपकाराची भावना ती लपवू शकत नव्हती. तिने मुलांची ओळख करून दिली. साहब, ये मकसूद उस टाइम 6 साल का था. आता देखो कैसा पहाड़ बन गया है. मी मकसूदला पाहतच होतो. क्या करते हैं आप? मी आपल्या शक्य तितक्या माझ्या स्पेशल हिंदीत बोलत होतो. मरीन इंजीनियरिंग का डिप्लोमा. कहा? यही पनवेल में. और ये छोटे जनाब, ये रियाज. फैसले के 2 साल बाद इनका जन्म हुआ. शबीराच्या प्रत्येक उत्तरात रहस्य दडले होते. प्रत्येक वाक्यामध्ये काळाचा महिमा किती आगाध आहे हे जाणवत होते. नियतीचा फटका तिलाही बसला होता. ती या सर्व खटल्याची महानायिका होती. म्हटलं तर तशी खलनायिकाही तीच होती. मला तो दिवस आठवला. आम्ही खुनाची जागा बघायची ठरवली होती. शबीराला जामीन झाला होता. तो केवळ ती स्त्री आहे म्हणून आणि ती माफीची साक्षीदार होईल असे सरकार पक्षाला वाटले म्हणून. तुरुंगात असतानाच तिने अपेंडिक्सचे ऑपरेशन करावे लागले होते. 5 जणांपैकी निदान एकाला तरी जामीन हवा होता. मागच्या वेळी आम्ही खुनाची जागा बघून आलो होतो. घरातील 2-4 माणसे बिचकत माहिती देत होती. गावात प्रचंड तणाव होता. आरोपीचे वकील असूनही आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागत होती. पोलिसांनी फारका गावात राहू नका असा खाजगी प्रेमाचा सल्ला दिला होता. आमच्या गाड्या उभ्या राहताच बघे जमत होते. मोटरसायकली घिरट्या घालत होत्या. ती टार्गट पोरे, त्यांचा त्या भेदक नजरा, शर्टाची उघडी बटणे वातावरणात टेन्शन आणत होती. पण आमचा खटला चालू झाला होता. फिर्यादी विटनेस बॉक्समध्ये चढला होता. एक संपूर्ण दिवस त्याचा सरतपास चालू होता. हायकोर्टाने आरोपींना जामीन फेटाळताना मुदतीची अट घातली होती. जजबाई आल्या होत्या. खटला रोजच्या रोज चालवण्याचे ठरले होते. पण वकिलांचे गणित काही जुळत नव्हते. सरकारी वकिलांच्या मदतीला खाजगी वकिलांची फौजच उभी राहिली होती. त्या प्रत्येक वकिलाच्या ज्युनियर्सना तर उभे राहायलाही जागा पुरत नव्हती. पार लंडनला शिकलेले आणि हायकोर्टात नाव कमावलेले वकील आपल्या दिमागदार फाट्यासहित उत्तरत होते. आरोपींनी 4 वकील उभे केले होते. पण मुख्य वकील आम्ही दोघेच होतो. दोघांचे एकमत झाले आणि आरोपी नंबर 5 खलनायिका शबीरा हिलाच घेऊन खटल्याची सुनावणी होण्यापूर्वी एकदा जागा बघायचे ठरले. फिर्यादी पण चिडला होता. शबीराला उभे कापायची तयारी झाली होती. वातावरण तापवण्यासाठी आणाभाका घेतल्या जात होत्या. कसमा खाल्ल्या जात होत्या. शबीरा शपथेवर घटना खोटी असल्याचे सांगत होती. आम्हाला भीती वाटत होती. ही कुलटा स्त्री फुटणार तर नाही. स्वतःचे प्रेमसंबंध आठवून मैताच्या भावाला आमचे मनसुबे तर फोडणार नाही. पण स्वतःच्या बापाविरुद्ध आणि 3 भावांविरुद्ध साक्ष देण्याची तिची हिंमत नव्हती. मलाही ती शक्यता अगदीच धुसर वाटत होती. आता अशा अफवांवर मी दुर्लक्ष करायला शिकलो होतो. सोबतचे वकील तिला विश्वासात घेऊन खरी घटना जाणून घेण्याच्या मूडमध्ये होते. माझ्या मनात पाल चुकचुकत होती. माझा या शबीरावर अजिबात विश्वास नव्हता. जी बाई नवरा असताना त्यांच्या गैरहजेरीत आपल्या याराबरोबर मौजमजा करते
आणि आपल्या प्रियकराचा अमानुष खून करवते. सर्वांना तिच्यामुळे जेलमध्ये जावे लागते. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती, पण प्रचंड रागही होता. तिच्या आब्बांचे ते असहाय्यपणे रडणारे डोळे आठवले की मला आणखीनच चीड येत होती. त्यापेक्षा मी अस्वस्थ होतो ते तिच्या नवऱ्याच्या वागण्याने. मला भेटायला पहिला तोच आला होता. चार्जशीट वाचल्यावर मी त्याला पहिलाच प्रश्न विचारला, आपने चार्जशीट पढ़ी है? हो सर जी, वाचले. तो क्या हुआ? सब झूठ है साहब, वो लोग गुंडा है, ये काम हमारे लोगों का नहीं है. फिर ये सब क्या है? खून के कपड़े, मेमोरेंडम, सब झूठ है साहब. और आपके बीबी पर इल्जाम, वो भी झूठा है. यानी उस दिन की स्टोरी सब झूठ है साहब, लेकिन लोगों ने देखा है साहब, वो भी झूठ है. ये खून ये लोगों ने नहीं किया है. देखना पड़ेगा. मुझे नहीं लगता ये कहानी पूरी झूठी है सर. आधी सच है, आधी झूठ है. नहीं साहब, मेरी शबीरा उसके साथ थी. मतलब? वो घूमती थी लेकिन वो खून नहीं कर सकती. आप किधर थे? उन दिनों मैं मस्कत में था साहब. क्या करते थे? मैं बोट पर मैकेनिक हूं सर. सर्वच प्रकरण बुचकळ्यात टाकत होते. व्यभिचाराचा आरोप असलेल्या आणि प्रत्यक्ष प्रियकराच्या खून खटल्यात अडकलेल्या बायकोचा बचाव करायला परदेशातून नोकरीवर पाणी सोडून नवरा तिच्यासोबत राहत होता, साथ देत होता, सर्व खर्च करत होता. खटल्यात मला फक्त कोडीच पडत होती. असे प्रश्न पडणे हे माझ्या आतला वकील जिवंत असण्याचे लक्षण होते. हे प्रश्नच मला खटल्याच्या मुळापर्यंत पोहोचवणार होते. संपूर्ण प्रवासात सिनियर वकिलांचा ड्रायव्हर साक्षीदार होता. मागे बसून आम्ही निर्णया खटल्यांवर चर्चा करत होतो, आठवणीत रमत होतो. जागा पाहायला जाताना तो 100 किलोमीटरचा प्रवास कसा संपला हे कळलंच नाही. वकिलांना बोलणे करणे कठीण, पण एकदा ते जमले की एखाद्या सीमेने मला लाजवतील अशी कथानके त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात. आपण ते ऐकायचे असतात, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अत्तराच्या कुपीसारखी जपून ठेवायचे असतात. मीही तेच करत होतो. नानवी सोडले, त्या रस्त्यावर एक घर लागले. त्या घरातील एक मर्डर केस मी नुकतीच चालवली होती. तिच्यावरचा गप्पा संपता संपता घाट उतरलो आणि समोर सावित्री नदीचे विहंगम दर्शन झाले. हीच ती माप्रळची खाडी. बानकोटमध्ये समुद्राला मिळणारी जिच्यावरचा आंबेतचा पूल एकमेव साक्षीदार या खटल्यातला. खरं काय ते त्यालाच माहिती असणार. आंबेत गाव लागले. अंतुल्यांची फेमस पट्टी लागली. पोलीस चौकी लागली. आमचे नाव लिहून घेण्यात आले. गाडी नंबरही लिहून घेण्यात आला. काय हवालदार साहेब? नमस्कार सर. कधीपासून काळजी घेता इतकी? सर, RDX पासून. दाऊदने चांगलेच कामाला लावले दिसते तुम्हाला. होय साहेब, जिल्हा बदलतोय ना. का हो, रेकॉर्ड ठेवता का? होय, तर रेग्युलर चेकिंग असते, DYSP ची व्हिजिट असते. मला उलट तपासासाठी नकळत महत्वाचा मुद्दा मिळाला होता. खुनानंतर आरोपी या मार्गाने नक्कीच पळाले नसणार. पुलाचा चेक नाक्याचा हा रेकॉर्ड संपूर्ण चार्जशीट मध्ये मिसिंग होता. स्पॉट व्हिजिटला म्हणून तर महत्व असते. घटना नक्की कशी घडली, कुठे घडली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटना बघण्याची शक्यता किती, साक्षीदार त्या नेमक्या वेळी तिथे हजर राहू शकतात का? काय हाच तो स्पॉट? हो साहेब, बिर्याणीवाला हाच तो. कुठे बसलात ते? साहेब, मी आणि बाळू सुतार येथे बसलो होतो. आणि ते? साहेब, इक्बाल आणि हनीफ समोरच्या कथड्यावर बिर्याणी खात होते. रस्त्यावर बिर्याणी काय चांगली लागते काय? नाही साहेब, त्या दिवशी पंचायतीची सभा होती. सभा संपल्यावर ते राजदूत वरून आले. त्यांची पार्टीची नेहमीची ही जागा आहे. का? होय साहेब, बऱ्याच वेळा बिअर प्यायला ते इथेच बसतात. का? हवा खायला मिळते का? तसं नाही साहेब, सिनरी देखो, पार दासगाव दिसतंय आणि तिकडे बाणकोट. किती वेळ बसतात ते नेहमी? साहेब, खाली रेती बंदर दिसते सुलतानचे, त्यामुळे राखण ठेवायला बसतात रात्री पाहतो. अरे वा, कोण कोण बसतात नेहमी? नौशाद तर त्यांचा मुकादमच आहे. रेतीच्या खांद्यावर नौशाद, JCBचा ड्रायव्हर आणि त्यांची गँग आहे. तेच येतात, गोंधळ घालतात आणि निघून जातात. तुम्ही का नाही रे लढवत ना ग्रामपंचायत? साहेब, इथे राष्ट्रवादीचेच नाणे चालते. सुलतानचाच एरिया आहे हा. आम्ही किती नडणार त्यांना? का? तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला केलातच ना.
ना साहब, खुदा गवाह है, वो हल्ला हमारा नहीं, हम तो गांव छोड़ के गए थे दूसरी रात। क्यों? क्यों क्या? उस दिन से उन लोगों ने हमारी घर तोड़ने को चालू किया थे, रिक्शा भी जला डाली, पुलिस ढूंढते थे, हम कुछ ढूंढते थे। तो क्या हुआ? आपने क्यों नहीं कंप्लेंट की? साहब कंप्लेंट तो दी है, लेकिन एनसी करी थी। फिर? साहब हमारा नहीं चलता, उनका हफ्ता है। अच्छा अच्छा, एनसी किधर है? साहब पहिले जामीन अर्ज के साथ जोडिये। ठीक आहे ठीक आहे, मी जागेवर उभा होतो. तेथून साक्षीदारांना ती ऐतिहासिक गच्ची दिसत होती. मी तेथे बसून पाहिले. चांगले मोठे आंब्याचे झाड आडवे येत होते, पण गच्चीचा कोपरा दिसत होता. शबीराचा निळा बंगला झाडीतून डोकावत होता. आंब्याखालचा ग्रामपंचायतीचा नळही स्पष्ट दिसत होता. साक्षीदारांनी खुनापूर्वीची घटना येथून बिर्याणी खाता खाता बघितल्या होत्या. मैताला शेवटी पाहणारे तेच दोन साक्षीदार होते. फिर्यादीने मोठ्या हुशारीने पहिल्याच दिवशी त्याला मैताचा ठाव ठिकाणा याच दोन साक्षीदारांनी सांगितले ते स्पष्ट सांगितले होते. फिर्यादीत मात्र मैताच्या आधीच्या हालचाली आल्या नव्हत्या, पण त्या आवश्यकही नव्हत्या. फिर्याद म्हणजे काही कादंबरी नव्हती. प्रत्येक घटनेचे उल्लेख त्यात गरजेचे नव्हते. मी शांतपणे आसपास फिरत होतो. तेव्हाच हा स्पॉट व्हिजिट परत करायचे नक्की केले होते. आंबेच्या पुलावरून दूरवर मापळच्या पलीकडे दासगावची खाडी दिसत होती. त्या पलीकडेच कुठेतरी तो मंडणगड महाड रस्ता लपला होता. डोंगर कुशीतून वळणे घेत जात होता. संध्याकाळी मैताला बुलेटवरून शबीराला घेऊन जाताना दोन साक्षीदारांनी पाहिले होते. आंब्याखालच्या सार्वजनिक नळावर बुद्धवाड्यातल्या तरुण बायकांनी सुद्धा मैताला बुलेट एका बुरखाधारी स्त्रीला महाड रोडकडे घेऊन जाताना बघितले होते. तसा तिला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता, पण साक्षीदार जबाबात तर गच्चीत शबीरा आली. बुलेटवाल्याने हॉर्न दिला. तो ऐकल्यावर शबीराने हात केला. ती फ्लाइंग किसही नेहमी द्यायची आणि नेहमीच खाली येऊन बुलेटवर फिरायला जायची अशी बतावणी केली होती. हाही पुरावा मला धोकादायक वाटत होता. बुद्धवाडीतल्या बायका आंब्याजवळच्या नळावर पाणी भरायला येतीलच कशाला? त्यांच्या घराजवळ आणखी एक स्टँड पोस्ट होता. पण या बायका कोर्टात बोलल्या तर त्यांच्यावर कोर्टाने विश्वास का ठेवू नये हाही एक प्रश्न होता. आम्ही नळाची जागा बघितली, घर बघितले आणि गच्चीही बघितली. शबीराही सोबत आली. फॉरेन रिटर्न माणूस, अदबीने वागणारा. त्याच्याच नशीब ही घटना अशा पद्धतीने आली होती. खरे काय आम्हाला जाणून घ्यायचे होते. कायदा आपले काम करणारच होता, वकील जीवाचे रान करणारच होते. पोलीस तपास खरा की बोलणारी माणसे खरी हेच समजत नव्हते. परिस्थिती आरोपीच्या पूर्ण विरुद्ध होती. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी जोडण्याचे सर्व प्रयत्न फिर्यादी पक्षाची टीम करणार होती. आरोपीची आर्थिक बाजूही कमकुवत होती. अजून डिफेन्स सापडत नव्हता. बचाव नेमका घ्यायचा तरी कसा हाच प्रश्न उभा होता. शबीरा समोर आलीच. ही उठाव करणारी स्त्री आहे हे तिला पाहतच मला जाणवत होते. आप कुछ कहना चाहते हैं? वकील साहब, मुझे फंसाया गया है, लेकिन सच क्या है? सब झूठ है साहब. हाँ, लेकिन चार्जशीट साहब वो भी झूठी है. तो भी क्या हुआ था उस रात में? शाम को मैं गई थी उसके साथ. फिर? आगे का मत पूछो, मेरे बच्चे हैं, आबा जेल में है. आपको कोर्ट पूछेंगे तो क्या कहेंगे? मैंने कुछ नहीं किया साहब. लेकिन भाई लोग आपको उधर लेके गए थे. हाँ सच है. तो मारा किसने? नहीं मालूम साहब. ठीक है, आपको कभी महसूस होगा तो सच बताना. सच क्या बताओ? क्या आपकी शादी करने वाली थी उससे? वो पीछे पड़ा था. क्यों? मेरी गलती, मैं उसको दोस्त मानती थी. जास्त बोलण्यात काही अर्थ नव्हता. पडदानशील स्त्री अशा परिस्थितीत बोलणार तरी काय? आम्ही खाली जायला निघालो. तिच्याकडून फारशी मदत होणार नव्हती. मार्ग आम्हालाच काढायचा होता. प्रतिष्ठा आमची पणाला लागणार होती. शब्बीर खाली आमचीच वाट पाहत उभा होता. महाड रोडकडे आमच्या गाड्या वळल्या. निर्जन रोड, कधीतरी एखादी गाडी आडवी यायची. हा तसा आडवळणाचाच रस्ता. रात्री वाहतूकही बंद. रेतीमुळे थोडीफार वाहतूक सुरू झाली, नाहीतर या वळणावर चिटपाखरूही फिरकणार नाही. एका ठिकाणी जुने वळण बंद पडून काही वर्षापूर्वी नवीन रस्ता केलेला, त्यामुळे मध्येच टेकाड तयार झालेले. आडोशाला तिकडे कोण जाणार? याच आडोशाचा फायदा घेऊन तिथे मयत शबीराला घेऊन नेहमी जायचा.
कोणाला संशय येणार नाही याची काळजी घ्यायचा. माहितगार माहिती देत होते, पंचनामा कुठा झाला ते दाखवत होते. आरोपीने माहिताचा पाठलाग करून रिक्षा कोणत्या मार्गाने नेली ते सुद्धा दाखवत होते. ते पुढचा प्लॅन सांगत होते. खाडी किनारी डोंगी होडके आणून प्रेत नष्ट करायचा आरोपींचा इरादा होता. पण पहाटेचा बेत फसला. रात्रभर माहिताचा शोध सुरू होता. फिर्यादी पक्षालाही सुगावा लागला होता. त्यांची हालचाल सुरू होती आणि प्रेत जागेवरच राहिले. जागेवरच प्रेताचा पंचनामा आम्ही बाहेर काढला. भौगोलिक परिस्थिती तर जुळत होती. चतुर्सीमा त्याच होत्या. मयत उघड्या अवस्थेत पडला होता. त्याच्या अंगावर चॉपरचे वार होते. तीक्ष्ण हत्याराने भोसकले सुद्धा होते. त्याचे गुप्तांग कापले होते. ही भयान परिस्थिती इंक्वेश पंचनाम्यातही आली होती. जागेच्या चारही बाजूने आम्ही पाहणी केली. तो स्पॉट महाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होता. त्याचा उलगडा झाला. नाहीतर मंडणगड तालुक्याच्या घटनेची फिर्याद महाडला कशाला हा प्रश्नही उपस्थित झाला असता. घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. ते पडवलेले असावेत असंच वाटत होतं. पण तेच धोकादायक होते. त्यांची उपस्थिती संशयास्पद असली तरी नाकारणार कशी? मोटरसायकलच्या उजेडात त्याने आरोपीला पाहिले होते. ते फिर्यादीचे हस्तक होते असे मानले तरी त्यांना खोटे कसे ठरवणार? सर्व शक्यता अशक्यता मनात साचत होत्या. कागदावर नकाशा रेखाटत होतो. साक्षीदार बनावट आहेत हे शेजारचा इसम सांगत होता. तोच वकिलांना धीर देतोय की काय असे मला वाटत होते. म्हणूनच त्याला चाप लावावा लागत होता. अरे पण सर्व ठीक आहे रे, तुमची रिक्षा तर जागेवर होती ना साहब. अंदर थी. दिन को नंबर याद नहीं रहेगा, रात को 11 बजे क्या खाक याद रखेगा आदमी? पर वो रिक्शा पहचानता था पहले से. पूछा नहीं साहब, 2 महीना बाद का स्टेटमेंट है, देखो तो सही. मी काहीच बोललो नाही. हा तर वकिलाला शिकवायला निघाला होता. आम्ही चार्जशीट 4-5 वेळा वाचली होती. पण त्या सोहेलच्या सांगण्यावरून डोक्यात वीज चमकून गेली. चेहऱ्यावर अशा वेळी शक्य तेवढे गांभीर्य आणून मी विषय बदलला. खरं तर क्रॉससाठी आणखी एक किडा त्यांनी माझ्या डोक्यात सोडला होता. या माहितगार माणसांची जातच इरसाल असते. त्यांना बोलते करायचे तर खरी डोकेदुखी असते. पण कधी कधी ते अशीही काडी टाकून जातात. उशिरा साक्षीदार नोंदवले इतके मलाही माहिती नव्हते. पण देखो तो जरा ने माझा इगो दुखावला गेला. पुन्हा नोंद करून मी डेटवर गोल करून ठेवले. आता हा सोहेल मला थोडा उतावळी असला तरी अभ्यास वाटला. त्याला एखाद्या रविवारी बोलवायचे ठरले. तो खूप काही सांगत होता. सारं रटाळ होतं. पण ते कोकणी हिंदी ऐकायला मजा येत होती. आम्ही ते एन्जॉय करत होतो. तोही खुश झाला. मी जागेवरच इंक्वेश पंचनामा वाचत होतो. तो पंचनामा जणू काही आमच्याशी बोलत होता. पंचनाम्याची वेळ फिर्यादीच्या आधीची होती. कारण प्रेत आधी सापडलं होतं. अशी पोलिसांचीच कथा होती. प्रेत प्रथम पाहणारा गुलदस्त्यात असला तरी पोलीस रेकॉर्ड प्रमाणे माहिताचा भाऊ खबर मिळताच त्या जागेवर पोहोचला होता. त्याच्या जबाबात फिर्यादीत आणि इंक्वेशमध्ये एकच साम्य होतं. पण ते खटकत होतं. पण तिथे बोलण्यात अर्थ नव्हता. तिन्ही जबाबात माहिताचा गळा कापल्याचा उल्लेख होता. गळ्यातून रक्त ओघळत होते असा उल्लेख होता. रक्ताचे थारोळे जागेवर होते. पोलिसांनी रक्ताचे, रक्तमिश्रित मातीचे आणि साध्या मातीचे नमुने घेतले होते. प्रेत शवविच्छेदनासाठी महाडला रवाना केले होते. फिर्याद नंतर आली तरी गुन्ह्याचा नंबर आधीच्या पंचनाम्यात होता. गुन्हा दाखल होण्यास आधी हे दोन्ही पंचनामे एक वेळ समजू शकत होतो. पण पोलिसांची ती खोड काही जात नव्हती. जागेवर पंचनामेच झाले नव्हते. नेहमीप्रमाणे त्यांनी फक्त टिप्पणीच काढून घेतली होती. नंतर सावकाश पोलीस स्टेशनला बसून पंचनामे सजले होते. पण सांगणार कोणाला? पंच माहिताचे नातेवाईक होते. परिस्थिती बघून पोलिसांनी त्यांनाच पंच बनवले होते. पंचही आरोपींचे घर फोडण्यात आघाडीवर होते. ते साक्ष फिरवणे स्वप्नातही शक्य नव्हते. केवळ नातेवाईक आहेत किंवा एनसीत फिर्यादी सोबत त्यांची नावे आहेत. केवळ या कारणावरून त्यांचा पंचनामा खोटा ठरवणे शक्य नव्हते. काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते. भाऊ, डिफेन्स मिळाला. अरे वा, सांग तरी. भाऊ, पंचनाम्यात आणि फिर्यादीत माहिताच्या गळ्यातून रक्त ओघळलाय. बरं बघू. मी कागद दाखवले. मार्करने तो भाग आधीच अधोरेखित केला होता. मग काय होणार? केस खूपच वाईट आहे रे भाऊ. मेडिकल एव्हिडन्सवर केस सुटेल. बघ बाबा, मला मात्र हे सर्व कठीण वाटतंय. विषय तिथेच तुटला. येताना प्रवासात एक निशब्द पोकळी होती. वेगळीच शांतता होती. 2 डोकी आपापल्या परीने पुराव्याची छाननी करत होती. माहितगारांना आजमावत होते.
माझ्या डोळ्यासमोर सोहेल काही जात नव्हता. त्याचा आगाऊपणा मला आवडत नव्हता. त्यालाच बोलते करायला पाहिजे होते याची खुणगाठ मी माझ्या मनाशी बांधून टाकली. सोहेल पण खूप त्रास देणार होता, पण तोच केस सोडवायला मदत सुद्धा करणार होता. असा खबऱ्या आम्हाला पाहिजेच होता. परतीचा प्रवास विचारांचा होता. बचाव ठरला होता, पण तो निष्फळ ठरला तर, कुचकामी ठरला तर. एवढ्या अमानुष हत्याकांडात घटनेच्या वेळेवर किती भांडायचे यातच मतभेद झाले होते. मोजक्या रिपोर्टवर सारी मदार होती. त्यासाठी अनेक दाखले द्यावे लागणार होते. डॉक्टरांची कसून उलट तपासणी करावी लागणार होती. वकील असून अनेक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार होता. बचावाचा साक्षीदार म्हणून वेळ आली तर डॉक्टरांनाही तपासावे लागणार होते. सरकारी वकिलांचा उलट तपासाला अशा वेळी आमच्या बचावाच्या साक्षीदारांना तोंड द्यावे लागत होते. ही सर्वात मोठी धोक्याची घंटा होती. त्यांना तांत्रिक बाबीवर कबुल्या दिल्या तर स्वतःच्या हाताने आरोपींना फाशीचा फंदा गळ्यात अडकवून द्यावा लागणार होता. धोका तर होताच, पण रिस्क घेणे हीच तर वकिलाच्या जीवनाची रीत असते. अशा वेळी जुगार हा खेळावाच लागतो. मग तो डॉक्टर असो वा इंजिनियर. यालाच तर निर्णय क्षमता म्हणतात. कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारा सावधच असतो. कुठे थांबायचे त्याला नक्की माहित असते. ते असते म्हणून तो पहिले पाऊल उचलतो. जुगार तर प्रत्येक जण खेळत असतो. आपल्या बहिणीला नादाला लावून बदनाम करणाऱ्या खून करून उस्माननेही आयुष्याचा जुगार खेळला होता. पहिला वार करताना आपले पकडले जाऊ याची त्याला भीती वाटत नसेल. बहिणीला त्या अवस्थेत बाजूला खेचताना तीच फिरली तर त्याची भीती उमरला वाटली नसेल. जुगार भावानेही खेळला होता. माणूस क्रूर का बनतो? माझी विचारांची गाडी ट्रॅक बदलत होती. माझ्यातला भाऊक माणूस सामान्यपणे विचार करू लागला, ही अशी अमानवी हत्याकांड होतातच कशी? समजावण्याचा दुसरा मार्ग नसतोच का? आता हा मर्डर त्यांना कितीला पडेल? पैशापायी पैसा जाणार, बहिणीची इज्जत वेशीला टांगली जाणार, धंदा पाणी बुडणार, समाजाचा बहिष्कार सोसावा लागणार, रोज शिक्षेची टांगती तलवार झोपेचे खोबरे काढणार. कशी झोप येणार त्या बंद गजाड? कशी मिळणार विश्रांती? बदला घेतला 2 मिनिटात बकरा कापतात तशीच कुर्बानी दिली असतात. पुढे काय वाढले असेल शबीराला? आपल्या तथाकथित प्रियकराचा गळा चिरताना पाहून काय वाटले असेल? तिला कसा तो प्रसंग नजरे समोरून पुसता येणार? काय वाटेल त्या मैताला, त्याच्या आत्म्याला, त्याच्या विधवा पत्नीला? पतीचा बाहेर खालीपणा एका मिनिटात संपला, पण तिला आयुष्य काढावे लागणार होते. कोर्टात साक्षीला आली तर निर्दयपणे नवऱ्याच्या चारित्र्याचे धिंडवडे सर्वांच्या समोर निघणार होते. काय वाटत असेल त्या मैताच्या भावंडांना? सूड भावना किती धगधगत असेल त्यांच्या मनात? पैसा, मानमनार, गडी माणसे, ट्रक, पोकलन, रेती, क्वारी सर्व जागेवर ठेवून फिरोज गेला होता. आता केवळ इज्जतीसाठी भांडायचे होते. खोट्या इगोसाठी झुंजायचे होते. वकिलांची फळी उभी करायची होती. साक्षीदारांना पडवायचे होते. त्यांना शिकवायचे होते. 2 वर्ष कोर्टात चक्रा मारायच्या होत्या. मेला तो तर केव्हाच सुटला होता. त्याच्या कर्माने तो गेला होता. पण घरच्यांना फक्त साप समजून जमीन धोपटायची होती. गुन्हा सिद्ध करायच्या नादात फरफटत जायचे होते. आरोपींना फासावर लटकवायचे होते, पण त्या नादात स्वतः गुरफटून जायचे होते. केस फिट करायच्या नादात केसच खोटी ठरवून बसायचे होते. एक असत्य पचवण्यासाठी 10 वेळा खोटे बोलायचे होते. नसलेले साक्षीदार उभे करायचे होते. अनेक वेळा नेमके असेच होते. केस सोडवायच्या ती घटना संशयास्पद ठरवायची. साक्षीदार खोटे ठरवायचे. ते का खोटे बोलतात ते सांगायचे. सांघिक चुका शोधायच्या. पोलिसांच्या चुका चव्हाट्यावर आणायच्या. फिर्यादीचा खोटेपणा अधोरेखित करायचा. दुसरी स्टोरी पुढे आणायची. निदान या केसमध्ये तरी इतकेच आमच्या हातात होते. पण ते करायचे कसे? साक्षीदार खोटे ठरवायचे कसे? मी मात्र मस्तपैकी भरकडत होतो. ही पोलीस चॅलेंजेस मग मी नेहमी एन्जॉय करतो. केसचे भविष्य मलाही माहित नव्हते. मी जुगार खेळायचे ठरवले होते. पुढे केस कोणत्या वळणावर जाईल हेही माहित नव्हते. फाजील आत्मविश्वास कामाचा नव्हता. कठोर परिश्रमाला पर्याय नव्हता. पक्षकार फाटके नव्हते, पण त्यांचे जामिनावर बरेच पैसे संपले होते. निदान या कारणावरून लढले जात होते. माझी स्पर्धा माझ्याशीच होती. रोज माझ्या सद्विवेक बुद्धीची परीक्षा होत होती. रोज रात्री मी माझी समजूत मलाच काढायची होती. माझी व्यावसायिकता माझ्याच आड येत होती. पक्षकार बोलतात ते खरे की शबीरा बोलते ते खरे? खून आरोपीने केलाय की दुसऱ्या कोणी? तो नेमका कशासाठी केलाय?
पैशासाठी पोलीस इतका खोटा पुरावा गोळा करतील? खून आरोपीने केला असेल तर सरकारी वकील गप्प कसे बसणार? आरोपीला नक्की जन्मठेपेला पाठवणार. मी आरोपींचा वकील म्हणून कसा व्यक्त होणार, कसा टिकणार? आरोप प्रत्यारोप उलट तपास यातून सत्यापर्यंत पोहोचणार की केवळ अंदाजाचे मायाजालात स्वतःला गुरफटवून घेणार? सर्वच विस्कळीत होते, अंधुक होते, अस्पष्ट होते. प्रवास संपत आला होता. शबीरा डोक्यातून काही जात नव्हती. पुढची 2 वर्षे आरोपींच्या पिंजऱ्यात तिच्या स्वतःच्या इज्जतीचा पंचनामा घडताना स्वतःच्या डोळ्याने तिला बघायचे होते. तिला शोहरला सफारीवरून येताना बैल बनवून हे सर्व विष पचवायचे होते. नमस्कार. हे या कादंबरीतलं पहिलं प्रकरण, आंबेतचा पूल. पुढच्या एपिसोडमध्ये आपण 2 नंबरचे प्रकरण न्याय प्रक्रियेवरचं वाचणार आहोत. आंबेतचा पूल ही कादंबरी आपणास महाराष्ट्रभर अनेक सार्वजनिक वाचनालयामध्ये आणि प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तिचा आनंद आपण घेऊ शकता. विशेषतः वकिली क्षेत्रात रुची असणाऱ्या ज्युनियर्स वकील्स आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ही कादंबरी वाचायला आवडेल अशी अपेक्षा करूया. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.